आज खुशाल गाणं पोरग म्हणतंय 16 वरीस धोक्याचं. 16 वरीस धोक्याचं नाही रे, 16 वरीस मोक्याचं. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वय वर्ष होतं फक्त 17, पण काय कामगिरी होती त्यांची खतरा. आताच पुणे ना, पुण्याला गेलते कधी तुम्ही? गेलते? पुणे माझ्या शिवाजी राजांच्या काळात त्या गावाचं नाव होतं पुनवडी. काय गावाचं नाव होतं? पुनवडी. त्या पुनवडी गावाच्या पलीकडच्या अंगाला एक गाव होतं महाराज, त्या गावाचं नाव होतं रांझा. रांझा गाव. त्या रांझा गावामध्ये एक प्रमुख मुखिया होता. जसं आताच्या काळामध्ये आपण गावातला काय निवडतो? सरपंच, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, हे वेगवेगळ्या जशा आताच्या पदव्या आहेत ना आकाश महाराज, त्यावेळेस राजांच्या काळात काही पदव्या होत्या. त्याच्यातली एक पदवी पाटील, देशमुख, कुलकर्णी, ह्या काय होत्या? पदव्या होत्या. त्या रांझा गावामध्ये एक व्यक्ती होता, ज्या व्यक्तीचं नाव होतं बाबाजी बिन भिकाजी गुजर. त्याला पाटीलकी मिळाली होती. जातीचा ब्राह्मण बरं का महाराज, जातीचा हा बाबाजीराव ब्राह्मण, पण त्याला पाटीलकी मिळाली होती. आणि ती पाटीलकी दिली होती कर्नाटक मधल्या विजापूरच्या आदिलशहानं. त्याला काय दिली? ती पाटीलकी दिली. त्याचं नाव काय? बाबाजी बिन भिकाजी गुजर, कंसात पाटील. दिसायला असा धिप्पाड होता गडी. काय गावाचा ना नखरा बघावा आणि काय त्याचा बी बघावा, असा धिप्पाड गडी होता. तुमच्या गावात आहे का एखादा कोणी? पिशे ठुला काय? कुठं हाय तुमच्या गावात? तुमच्या गावात माणूस दिसणार तसा, असा धिप्पाडची धिप्पाड. दाढी मिशी तर अशी होती आकाश महाराज, जणू नाकाच्या खाली वाटावर दोन बाजूला दोन तलवारी लटकवल्या का काय. अरे मर्दानं लिंबू तोडावं, झाडाचं लिंबू तोडावं आणि मिशीवर ठेवावं. महाराज हात जरी सोडला ना लिंबू पडत नव्हतं. काय मिशी असेल, काय रुबाब असेल तो. हा आकाश महाराज, आज आमच्या मिशीवर पाण्याचा टिपका सुद्धा थांबत. हा कारण आम्ही मिशी मुळापासून झाडे उपटली. काय मिशी काढणाऱ्यांना मिशीचं वजा झालंय. अरे मिशी काढणाऱ्यांनो, तुम्ही माझ्याकडे पत्र लिहून द्या, मी देवाकडे गेल्यानंतर देवाकडे देतो आणि सांगतो, देवा ह्यांची मिशी घे आणि ह्यांना दे. कोणाला? पदर डोक्यावर घेतलाय त्यांना. मग ते घरात बघा तुमच्यावर कसा मिशीला ताव मारत रुबाब करतात. तुम्हाला सांगितलं होतं ना बंटीचे पप्पा, बंटीची चड्डी धुवून टाकायची म्हणून. त्याशिवाय मिशी तर रुबाबच नाही ना चालणार. अरे काय देव काय येडा आहे का आपल्याला मिशी दिली? अरे काय रुबाबदार असा रुबाब आहे तो पुरुषांचा. मिशा काढू नका रे, मिशा काढू नका. जाऊ द्या, लय वय नाही माझं, नाही तर अजून लय बोलण्यासारखं मला म्हातारा होऊन द्या विठ्ठल. असा रुबाबदार घडी. अहो रस्त्याने जर चालायला लागला ना, कोल्हापुरी सातारी पायताना असायचं त्याच्याकडं, रस्त्यानं चालायला लागला ना टाळकरी मंडळी, हो नुसता त्याच्या पायतानाचा बी आवाज यायचा. हो नुसता डीजेवाला डीजेवालाकडे सिस्टीम लयच भारी आहे. वा, सिस्टीम वाल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि डीजेवाला एक काम करा, कार्यक्रम संपल्या आपल्या श्रीहरींच्या वाड्यावर चला चहा प्यायला. मस्त. आज थोडीशी मी जरा लवकरच येणे केले, आळंदीहून आलो, 4:30 वाजता आलो. श्रीहरींना फोन केला, ते म्हणला वेलकम टू राजवाडा. एवढा मोठा राजवाडा, अरे मग हक्काचा राजवाडा. आले, पडले, आराम केला मस्त, जरा अंगातली कातीन नागाने टाकून दिली, तेव्हा पावर आली. लांबून लांबून प्रवास, दिवस उन्हाळ्याचे. असे जीवाभावाचे माणसं महाराष्ट्रात पेरलेत महाराज तुमच्यासारखे. हे वारकरी संप्रदायाचं नातं आहे महाराज, नाही तर कोण कोणाला कोणाच्या घरात घेतय. हा भिकाऱ्याला म्हणते बाहेर थांब, बाहेर थांब, ए ताजी बा खरांना ते शिळे आणला बाहेर, हे घे चाल.
हा पण महाराज काय सेवा, पाय चिपून देणार. मी नाही पाय चिपून घेत पण सांगतो, हा पाय चिपून देतात महाराज. पाय धुवायचे, मी तर महाराज ते पाय सुद्धा धुवून घ्यायचे. मला लय लाज वाटते हो. दारात गेले होते, पाटावर उभा राहायचो, पाय धुवायचे, लाज वाटते महाराज. आपली लायकी सुद्धा नाही तेवढी. पण ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मिळत असलेली सेवा आहे. भगवंताला एकच विनंती करेल, त्या सेवेच्या पात्रतेचे लायकीचे आम्हाला ठेव बाबा. फक्त दुर्बुद्धी आम्हाला येऊ देऊ. काय मागावं देवाकडं, काय मागावं. पात्रता नसताना मिळालेला हा मान सन्मान आहे. श्रीहरींकडे आलोत, आराम झाला, छान वाटलं, प्रसन्न वाटलं. एवढं छोटंसं गाव पण एवढं अखंड हरिनाम सप्ताह करतं. आनंदाने करायचं. संसार प्रपंच हे होत राहील. आपण त्याच्यातला पैसा याच्यात नाही लावायचा, तर लावायचा आहे कुठं. हा आणि दिलेली संपत्ती कधी कमी होत नाही, वाढतेच ना. हा फक्त आपल्या घरात आलेली संपत्ती ना माता माऊल्या व पुरुष मंडळी, टेबलाच्या खालून येतो तो असतो पैसा, टेबलाच्या वरून येते ती असते लक्ष्मी. म्हणून आमचे संत म्हणाले, अरे पैसा लाखो करोड रुपये कमवा, पण कसा. असं विचारायचं करे उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. पुढचं चरण किती सुंदर आहे बघा ना. महाराज म्हणतात, ज्यांनी कमवलेला पैसा उत्तम भोगील त्याची उत्तम गती पावेल. नुसता कमवायचा माग ठेवायचा. मग त्याच्यासाठी महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, साचुनिया धन लावी पोराशी बांधण. हेच केलं बाबांनी. आपला विषय इकडे. बाबाजीराव रुबाबदार, रस्त्यानं चालायला लागला तर असा करकर आवाज यायचा, रुबाबदार ठाण्या वाघासारखा. पण असा रस्त्याने एकदा चालायला लागला, स्वतःच्या रानात गेला. वाऱ्याची झुळूक यायची, कानसाव कणीस आदळायचं, कानावर कानसाचा आदळल्याचा आवाज यायचा, अंतकरणात आनंद वाटायचा, मिशेला पेळ मारायचा आणि एकटाच मनाला बोलायचा, काय औंदा पीक उगलंय आमच्या रानात. अक्षय आकाश महाराज दोन्ही शिपोतीच झाल्याशिवाय आता राहतच नाही बघा. हा बाबाजीराव पुढे चालू लागला रानातून. शेजारच्या बांधावर एक 17-18 वर्षाची तरुण मुलगी दिसली. ती मुलगी विधवा होती. कपाळावरचं कुंकू संपलं होतं. त्या काळात लहान वयात लग्न व्हायची. 17 वर्षाची मुलगी विधवा बापाकडे आली होती. हातात विळा होता, बांधावर गवत कापत होती. तिचा 11 वर्षाचा एक सख्खा भाऊ बी आला होता तिच्या बरोबर रानात. लिंबाच्या झाडाखाली ती लेकरू खेळत होत आणि ही गवत कापत होती. बाबाजीराव बांधानं चालला. शेजारच्या बांधावर याला ती दिसली. नजर टाकली एकदा ही दिशेला. तिच्याशिवाय माझ्याशिवाय अजून तिसरं कुणी आहे का? त्याला कुणीच दिसलं नाही. दबक्या पावलानं पाठीमागं गेला. त्याला वाटलं कोणी नाही. पाठीमागं पाहण्याचा क्षण त्या माऊलीला वाटलं कुणीतरी पाठीमागून आलंय, म्हणून त्या माऊलीनं ओळून पाहायचं. नेमकं त्या माऊलीनं पाठीमागं ओळून पाहण्याचा क्षण आणि बाबाजीरावानं तिचा पदर धरण्याचा आणि पाठीमागं ओढण्याचा क्षण एकच. बाबाजीरावानं धरला पदर आणि ओढला. पाठीमागं पाहिलं तर आपल्या गावातला मोरक्या दिसला बाबाजी. आणि तुम्ही लेकीवाईचा पदर धरताय, सोडा ना, थट्टा करू नका. का गे भावाने, कळत नाही तुला? अगं गावातली गाई आणि गावातली बाई या दोघांनी आमची सेवा करणं कर्तव्यच आहे. काय आपल्या ताईच्या पदराला झटत असलेला हा बाबाजीराव पाहिला त्या 11 वर्षाच्या लेकरानं. लेकरू धावत धावत आलं. आपल्या ताईपासून बाबाजीराव आला आणि बाबाजीपासून ताईला वेगळं करू लागलं. धिपाड देहाचा बाबाजीराव. बाबाजीरावनं 5 बोट एकत्र केली आणि लेकराच्या थोबाडावर मारली. लेकरू खाली कोसळून पडलं. तोंडातला रक्त बाहेर आलं, कारण दात पडले होते. लेकरू जागेवर काही क्षणासाठी चिमुकलं, बेशुद्ध पडलं. आणि भर दिवसाला हरामखोर बाबाजीरावनं त्या मायमाऊलीच्या पदरावर हात टाकलाय आणि हा बाबाजीराव धाय मोकळून रडायचं नाही, तिचं रक्षण करायचं तर हा भक्षक होऊन माघारी डौलात माघारी निघून गेलाय. भिजलेल्या पाखरासारखा देह थरथर थरथर कापत होता या लेकराचा. आपल्याच बांधावर आपल्याच रानात बापाची विहीर होती. माऊली विहिरीच्या काठावर गेली आणि विहिरीत उडी टाकायच्या अगोदर पांडुरंगाला बोलू लागली, हे त्याला, हे पंढरीच्या पांडुरंगा, अरे द्रौपदीने आवाज दिला तर धाय बोकलून रडायच्या अगोदर तू धावत आला रे.
सांगला इट्टला आता तू कुठे गेलास माझ्या वक्ताला? हे तुळजापूरची आई, ए आई अंबे जगदंबे, आई तुझ्या लेकीच्या पदरावर हात पडत असताना अशी कुठं कोपऱ्यात जाऊन बसलीस ग? आई का नाही आली माझ्या देहाचं, माझ्या आबरूचं रक्षण करायला? का माझा बाप रस्त्यानं चालायला लागला तर समजे गावातले रामराम बोलल्याशिवाय त्याला कधी मोर जाऊ दिलं नाही गावानी. आज हा प्रकार कळाल्यावर गावातले लोक माझ्या बाला काय म्हणतील? विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी सज्ज झाली. गणोजी बेशुद्ध पडलेला जागा झाला. गणोजीने दाही दिशेला नजर टाकली. विहिरीच्या काठावर आपली ताई दिसली आणि आपल्या ताईकडे पाहिलं. त्याला कळून चुकलं माझी ताई त्या काठावर का गेली. एक आर्त किंकाळी मात्र लेकरानं धाय मोकळून आपल्या ताईला मारली. लेकरू ताईला म्हणतंय, नाही ताई नाही, ताई तुला माझी शपथ आहे, तो विहिरीमध्ये उडी टाकायची नाही ताई नाही. ताई तर विहिरी टाकली तर ताई रक्षाबंधनाला माझ्या हातात कोण राखी बांधेल का? ताई तुला माझ्या राखीची शपथ आहे नाही. ताई तर विहिरीमध्ये उडी टाकली तर घरला गेल्यावर बाला काय सांगू? काय ऐकायला तुला माझी शपथ, विहिरीमध्ये उडी टाकायची नाही. 11 वर्षाचा आपला भाऊ आपल्या जवळ येईपर्यंत त्या माऊलीनं दम धरला नाही. स्वतःचा देह केव्हाच उचलला आणि विहिरीमध्ये ढकलून दिला होता धाडकन. विहिरीच्या काठावर लेकरू आलं आणि आपल्या बुडत असलेल्या पाण्यातल्या ताईला पाहू लागलं. वा ताई वा, ताईला नाव पाळवलं असतो. ताईने सांगत होतं तुला विहिरीत उडी टाकू रे ग म्हणून, पण ताई मला पावायला बी येत नाही ग, तुला वाचू तरी कसा? ताईच्या हातामध्ये राखी बांधलीस, तो हात तुझ्या रक्षा करण्यासाठी सुद्धा नाही कामी आला. ताई मी आधी आलो तुझ्या संघा. लेकरू 2 पाऊल विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी पुढे गेलं. डोक्यातला एक विचार बदलला. अर्धा पाऊल माघारी आलं आणि बुडत असलेल्या ताईला शब्द देऊ लागलं, नाही ताई नाही, ताई मी आत्महत्या करणार नाही. ताई तुला मी आता शब्द देतो. ताई तू एकटी का ग बहीण माझी? ताई तुझ्यासारख्या हजारो बहिणी या भारत वर्षात. हा हरामखोर अजून एखाद्या बहिणीच्या पदरावर हात टाकेल आणि तुझ्यासारखाच आत्महत्या करील. ताई या वक्ताला मी तुला शब्द देतो, ताई जोपर्यंत तुझ्या देहाकडे टाकलेला त्या हरामखोराचा पाय आणि तुझ्या पदराकडे उचललेला त्या नराधमाचा हात, ताई जोपर्यंत मुळापासून उपटून फेकून देत नाही ना, ताई तोपर्यंत मी सुद्धा आत्महत्या करणार नाही. गावात वाड्या वस्तीवर तांड्यावर बातमी पोहोचली. गावातली माणसं त्या विहिरीच्या काठावर सगळी गोळा झाली. बापानं लेकीच्या देहाला अग्निडाग विहिरीच्या काठावर चितेवर दिला. जुना काळ होता महाराज, एखादं विहिरीत जर पडलं ना, आजही गावागावात आहेत बा. गळ असेल, गळ माहिती ना तुम्हाला? गळ, त्याला वाकडे काटे असायचे. गरिबी एवढी जळायची, तो लोखंडाचा गळ सुद्धा गावागावात नसायचा. म्हणून बोराटीची फांदी आणायची, त्याला दावा बांधायचा, त्याला दगड बांधायचा, विहिरीमध्ये फिरायची, वाकडे काट्याची गुतायचं वस्त्रात आणि मग माणसं बाहेर काढायची. आजही ती प्रथा आहे. प्रथा म्हणजे ती पर्याय. त्या माऊलीला बाहेर काढलं, विहिरीच्या काठावर अग्नी डाग दिला गेला. पण त्या चितेचा अग्नी डाग आणि कोळसा विजायच्या आत तिच्या बापानं पायात चपला न घालता, पायात पायतान न घालता सरळ सरळ पुनवडी गाव गाठला. लाल महालात राजांच्या मोर गेला. 17 वर्षाचे राजा जिजाई साहेबांच्या समोर बसले होते. हा बाप गेला आणि राजांच्या मोर लोटांगण घालतो आणि राजांना म्हणतो, राजा मला न्याव द्या, राजा मला न्याव. राजा कोंपणानं शेत खाल्लं, राजा मला न्याव द्या, गरीबाच्या पदरात न्याव, मला न्याव.
म्हणजे 17 वर्षाचे राजे उठले, वयस्कर वडीलधार व्यक्तिमत्व आहे म्हणून खांद्याला धरलं. राजाने त्याला उठवलं, त्याला विचारलं, बाबा तुम्ही कोण गावचे, कोण नावचे? राजा गावचा. राजा रामजी खोरे मपलं नाव. राजा कुंपणाला शेत खाल्लं, कुंपणाला शेत खाल्लं. राजा काय झालं बाबाजीराव? विचारलं काय झालं रामजी खोरेला, काय झालं? रामजी खोरेने सगळा प्रकार कानावर टाकला. टाळकराच्या अंतरावर यशाजी कंक नावाचा त्यांचा सैनिक हजर होता. बरं का महाराज, तुमच्या एवढ्या अंतरावर यशाजी कंक. राजाने यशाजीला सांगितलं, यशाजी कंका, जो रयतेला मारत आहे डंका तो फेरफार कैद करा आणि लाल महालात आमच्या समोर हजर करा. अहो राजे बोले आणि दल आले. हे का आताच शासन आहे का? शासनाकडून योजना निघावी आणि शेतकऱ्याच्या घरात येईपर्यंत पुढाऱ्यानं आपल्याच घशात घालावी. ते आताच शासन नव्हतं, राजांचं शासन होतं. यसाजीरावानं राजांना मुजरा केला. जिराजा यसाजीरावानं हातात तलवार नाही घेतली, हातात ढाल नाही घेतली. महाराज यसाजीराव तबिल्यात गेला, तबिल्यातून घोडा बाहेर काढला, एक दावं घेतलं खुटीचं आणि घोड्याला टाच मारली आणि घोड्यांच्या टापांचा आवाज. गावागावातून बांधावरून घोडा फिरतोय. कुणी रानात गवत कापताय, कोण खुरपेत आहे, कोणीतरी यसाजीला आवाज येतोय, हो यसाजीराव, अहो राम राम सर, राम राम, अहो या की दुपारच्या महाराज जरा कांदा भाकर खाऊया. चल तुमचा, आम्हाला तुमच्या गावात इंटरनेट नसल्यामुळं आम्हाला मॅप पण चलत नाही आणि मॅप चलत नसल्यामुळं तुमच्या बाबाजीरावाचा आम्हाला पत्ता सापडत नाही. बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटलाचा राजवाडा कुठे तेवढा आम्हाला सांगा. बाबाजीराव कोण आले? होय, नदीच्या पलीकडच्या अंगाला मार्बल फुरशीचा बांगला बांधलाय आता त्यांनी चांगला. लय माजलाय हरामखोर. जाय पुढं. बाबाजीरावानं टाच मारली यसाजीला. पण यसाजीराव बाबाजीरावच्या दारात येईपर्यंत त्यांचा खबऱ्या आला. बाबाजीरावाच्या खिडकीतून बोंबलायला लागला, ओ बाबाजीराव, अहो कान सातला पा, कान सात का? अहो शिवाजी राजाचं दर आलं तुम्हाला, यसाजी आलाय, कान सातला पा, वो खुद घालला घालला पा. मी कान सातला पावा? अरे कोण शिवाजी? अहो ते आमासने काय ठाव नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. अहो यसाजी आलाय, तो धरून हात पाय बांधून तुम्हाला फरफडत घेऊन जाईल. कान सातला पा. तुझं काम झालं? निक, मी बघतो काय करायचं ते. खबऱ्या गेला आणि बाबाजीराव घरातल्या बायकोला सांगू लागला, आणशे कावडला पटकून, तोंडाकडे कडी लावला, कडी. तिने कवाड लावलं, कडी टाकली, आत निघून गेली. यसाजीराव दारात आला. यसाजीला माहिती होता आतमध्ये पक्का ह्यो चहाला. बाबाजीरावच्या दारात गेल्यावर यसाजीरावानं, तुम्हाला काय वाटतं त्यांच्या जागेवर आपण असतो तर काय केलं असतं? काय मंडळी, त्यांच्या जागेवर आपल्यासारखे इमानदार पाहिजे होते. यसाजीरावच्या जागेवर आपल्यासारखे इमानदार गेले असते ना बाबाजीरावच्या दारात, मग मात्र इमानदार आपले बाबाजीरावाला म्हणले असते, बाबाजीराव, बाबाजीराव कवाड उघडा बर, मी यसाजी आलोय, कवाड उघडा ना. यसाजीरावानं आवाज नाही दिला, काही नाही. महाराज घोड्याची लगाम खेचली आणि घोड्याची लगाम खेचल्याबरोबर घोड्यांच्या टापाचा आवाज दरवाजावर. तसा काही क्षणात दरवाजा उघडला. यसाजीने बाबाजीला पाहिलं, बाबाजीने यसाजीला पाहिलं आणि बाबाजीराव यसाजीला बोलतोय, अरे यसाजी, काय चाललंय? काय हे काय कवर मोडतात काय आमचे? बाबाजीराव, आम्ही आपणास घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. हेलिकॉप्टर आलंय, बसावे.
यसाचे आमचा गुन्हा काय? त्या शिवाजीचं काम आमच्याकडं, आमचं नवा. आल्या पावलानं माघारी निघा. पण थांबा, काय येणार नाही म्हणजे चहा, दूध, कॉफी, पिझ्झा, बर्गर, पोहे, नाश्ता, गुलाबजामू वगैरे काही? का केसर टाकलेलं दूध घ्यायचं? ए आमशे, केसर टाकलेलं दूध, गरम दूध आणला. बाबाजीराव, आम्हाला तुमचा पाहुणचारही नको आहे की काहीही नको आहे. आपण आमच्या समवेत चलावे. काय सांगा? पण मी यशराव काय म्हणतो, त्या शिवाजीचं काम आमच्याकडनं आल्या पावलानं माघार निघा. आम्ही त्यांच्याकडे यायचं काही कामच नाही. आपल्याकडे वेळ असल्यामुळे यसाजीरावानं त्याचे हातपाय बांधले, घोड्यावर पालखं टाकलं, त्याच्या बोकांडी यसाजीराव जय हरी चला राजांच्या घरी. लाल महालामध्ये राजांच्या मोर हजर केला. अरे राजाने बाबाजीला पाहिला, बाबाजीने राजांना पाहिला. राजा नम्रतेने बाबाजीरावला बोलतात, बाबाजीराव ऐसे कैसे वागणे हे? बाबाजीराव आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही हेच करतात. पिढ्याने पिढ्या हेच करत आली हे माणसं. बाबाजीराव खरं तर या सुलतानी सत्तेनं केलेला हा बद अंमल कुठेतरी थांबावा म्हणून आम्ही स्वराज्य निर्माण करतो ना. बाबाजीराव, तुम्ही आपली माणसं, आपल्या हिंदूची माणसं आणि शिवाय ब्राह्मण. बाबाजीराव आपल्याला शोभलं नाही. ए शिवाजी, बा झाले नाटका. हातपाय बांधून मला इथपर्यंत आणायचं लय अपमान सहन केला. शिवाजी जास्त डोकं चालवताना मस्तक उडीला जाईल. आम्ही आमच्या हाताने उडू. आम्हाला पाटीलकी दिली इजापूरच्या आदिलशाहनं. तुमचं काय नाक खोपसायचं काम सांगा. सजी हाताची गडी घालून तोंडाकडे काय बघतो? सोड की मोकळा हात. यसाजी बाबाजीला म्हणला, बाबाजीराव गप गुमान उभं राहायचं टाळकऱ्यांसारखं. वळवळ करायची नाही जवळ आमचं राज सोडत नाही तोवर गप उभं राहायचं. कुणासारखं? ए शिवाजी, अरे तुझी उमर काय? अरे ना कवा जन्मी सोडबी फुटलो नाही रतो या. तुला कोणी केलं राजा? तू देणार होय आम्हाला न्याय? अरे आदिलशाहला कळालं ना, मुंडक उडीत याल. विरोधात जाऊ नका त्यांच्या. आम्ही गावचं पाटील, रांझा गाव म्हणजे आमचं बटीक. आम्हाला ज्याच्याशी जसं वागायचं तसं आम्ही वागू. तुम्ही डोकं घालायचं काय बी काम नाही. आणि काय रे यसाजी, तुझ्या शिवाजीचं वय काय? ए शिवाजी, अरे काय तुझ्या आई बापाने तुझ्या काही संस्कार बिस्कार काही केले का नाही? अरे काय वडीलधारे माणसं बिनसं काही कळतात का नाही तुला? 45-50 वर्षाचा आम्ही, आणि तू जर 15-16 17 वर्षाच्या आत काय म्हणू? किती वय रे तुझं? बाबाजीराव आम्ही 17. असं 17 पण कामगिरी लई खात्रा करायला घाला र. काय शिवाजी, काय वडीलधारी माणसं बिनसं काय कळतात की नाही तुला? बाबाजीराव काय करणार? तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसाला जर लेकीबाळी कळत नसतील तर आम्हाला वडीलधारे माणसं समजून घ्यायचे नाही. एसाचे कंका ज्या मायमौलीच्या पदरावर हात टाकला नाही, हरामखोराचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडून टाका. या चौरंग करा या हरामखोराचा चौरंग. बाबाजीरावाला वाटलं चेष्टाच करतो. या सजिरावाला तलवार काढली, लगेच दंडा लावली, रक्त निघलं, तापलं. यासाचे काय? अरे काय कांदा तापट वाटला का काय? राज तुम्ही चेष्टावारी बोलले, खरंच कापा लागलं आकाशावर सांगा राव यांना. यासाचे कंक तोडा हातपाय. राजा माफ करा, राजा माफ करा. राजा मी तुम्हाला
इशारा देतो. राजा मान्य करतो राजा तुमचं राज्य पण काल पण आज पण उद्या पण. राजा मला माफ करा. अहो राजा माझा हात पाय तोडून तुम्हाला काय मिळेल? राजा मला जिथं सोडा की. राजा तुम्ही तर टाका माणसाला टिकाव माणसं करा राजा. राजा गडकोटावर महाल किल्ले बांधायला राजा माझा हात पाय दगड व्हायचं काम करतील आयुष्यावर. राजा मला माफ करा. राजा क्षमा. राजा क्षमा. बाबाजीराव आज आम्ही तुम्हाला माफ केलं असतं पण आज आम्ही तुम्हाला माफ केलं ना तर 2016 मध्ये नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात आणि भविष्यात प्रत्येक वर्षात प्रत्येक गावागावात आमच्या माय माऊलीच्या लेकीबाळीच्या पदरावर तुमच्यासारखे हजारो हरामखोर 4 नराधम एका वक्तालाच हात टाकतील आणि याच लाल महालात येऊन आम्हाला बोलतील, राजे 28 फेब्रुवारी 1647 या दिवशी नव्हतं का रांजा गावातल्या बाबाजीरावाला माफ केलं? आम्हाला बी माफ करा. नाही बाबाजीराव नाही. बाबाजीराव भविष्यात जर आमच्या माय माऊलीच्या पदराकडे एखाद्याने जर नजर वाकडी करून जर पाहिलं तर बाबाजीराव आम्ही स्वतः त्याची भीडभाड ठेवणार नाही. बाबाजीराव एखाद्याने जर आमच्या भगव्या झेंड्याच्या चिंधड्या करायचा प्रयत्न केला आम्ही स्वतः त्याची भीडभाड ठेवणार नाही. बाबाजीराव एखाद्याने जर आमच्या देव देश धर्म संपवण्याचा प्रयत्न केला आम्ही स्वतः भैरवी चालीमध्ये त्याची भीडभाड ठेवणार नाही.